आज या ठिकाणी म्हणजे चिपळूण येथे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं भगवान परशुरामाचं दर्शन घेतलं आणि शासनाने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिलं त्याबद्दल शासनाचे आभार मानले। परंतु ब्राह्मण समाजाच्या ज्या काही उर्वरित मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं की ब्राह्मण समाजातील मुलांना उच्च शिक्षण मोफत करावं, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याला एक वसतिगृह स्वतंत्र द्यावं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये परशुराम भवन उभारावं, ब्राह्मण समाजावर होत असलेली चिखलफेक थांबवण्यासाठी शासनानं जसं महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा केलेला आहे तसा एक विशेष कायदा शासनानं करावा। पुरोहित बंधू जे आमचे आहेत त्यांना मानधन द्यावं, या विषयासह अनेक विषयात या ठिकाणी चर्चा करण्यात आली व परशुराम आर्थिक विकास महामंडळ जे काही आहे त्याचे लवकरात लवकर लाभार्थी शासनानं करावे। 23/10/2024 रोजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली होती, त्याचा GR निघाला होता, परंतु 1 वर्ष झालं तरी अजून एकही लाभार्थी नाही आहे, म्हणून समाजामध्ये नाराजीचा सूर आहे। आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर लाभार्थी तयार करावे। त्याचबरोबर ब्राह्मण समाजातील मागण्यांसाठी 5 नोव्हेंबरपासून आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे। त्याच्यानंतर आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, पालकमंत्री असतील यांनाही निवेदन देऊन त्यांचं लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे आंदोलन करणार आहे आणि आम्ही शासनाला विनंती करतो किंवा आमचे आंदोलन हे सौम्य असते तीव्र होण्याच्या अगोदर शासनाने याचा विचार करावा, एवढी शासनाला विनंती करतो। धन्यवाद। मी दीपक रणनवरे, जालना, समस्त ब्राह्मण समाज मुख्य समन्वय।